विंदा करंदीकर हे मराठी साहित्य विश्वात सर्वांनाच माहीत असलेलं नाव. मराठी नवकवितेच्या नव्या पिढीतील ते श्रेष्ठ कवी. मर्ढेकरांनंतर मराठी काव्यक्षेत्रात स्वतःची नाममुद्रा ठळकपणे उमटवणारे आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ते थोर कवी होते. विंदा करंदीकर हे विशेषणात न मावणारं असं बहुपेडी व्यक्तिमत्व होतं. गोविंद विनायक करंदीकर हे त्यांचं मूळ नाव. विंदा हे नाव त्यांनी स्वतःच घेतलं आणि विंदा या नावानंच आपलं कविता लेखन केलं. कवितेबरोबरच ललित लेख, समीक्षा, अनुवाद ह्या वाङ्मय प्रकारातही त्यांनी बहुमोल लेखन केलं. स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक आणि विरूपिका हे त्यांचे काव्यसंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे त्यांचे महत्वाचे असे ललित लेख संग्रह. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे, अन्नाशिवाय कपड्याशिवाय कुडकुडणारे हे जीव, पाहू नकोस डोळे शिव, नको पाहू जिण भकास, ऐन रात्री होतील भास, विसर याना दाप कट, माझ्या मना बंद गट. किंवा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा जाणीवेची कविता लिहिणारे विंदा त्यांची त्यांच्या कवितेमागची भूमिका आणि प्रेरणा पाहताना दिसतं. ते साहित्याला जीवनाची कला मानत. त्यांच्या मते कवी मनात सामाजिक जाणीव अधांतरी येत नसते. भोवतालची व्यक्तिमनं, संसार चित्र निहाळताना कलावंताच्या तिसऱ्या डोळ्याने ती निहाळावी लागतात. माणसाच्या अस्तित्वाशी निगडीत सर्व वैविध्याला, जटिलतेला, गतिशीलतेला भेदणारी कविता मग जीवनाच्या व्यापकतेत उतरते. समाजात वावरत असताना कवीला समाज वास्तवाचं भान येत असतं. विंदा जीवनाकडे आणि साहित्याकडे मोकळ्या नजरेने पाहतात. धर्मापेक्षा विज्ञान त्यांना महत्वाचं वाटतं. मार्क्स, फ्राईड, गांधी, लिंकन तसेच डार्विन, आईन्स्टाईन यांच्यावर ते विश्वास ठेवतात. विंदांच्या कवितेतील मानवता सांगायची म्हणजे त्यांच्या कवितेत दिसणारा माणूस, त्या माणसाचं जगणं आणि त्याच्या भोवतालच्या पर्यावरणासंबंधीच्या कवीच्या जाणीवांचा आणि संवेदनाचा शोध घेणं. कवीचा माणसाविषयी दृष्टिकोन काय आहे ते सांगणं. माणसाचा राग, लोभ, सुखदुःख, जीवनातील ताण तणाव याविषयी कवीला काय वाटतं? श्रमकरी, कष्टकरी माणसाकडे ते कसे पाहतात? त्याग, बलिदान या मूल्याविषयी त्यांची प्रतिक्रिया काय आहे? जीवनातील सफलता, विफलता, जगाचा उलटा न्याय ह्या सर्वांना कवेत घेणारी करुणामय दृष्टी म्हणजे मानवता, ही दृष्टी त्यांच्या कवितेत जाणवते का? ही मानवतावादी दृष्टी एका निरामय समाजाची आणि विश्वकल्याणाची आस बाळगत असते. पवित्र सुखदुःखाची गाणी वेदातील साऱ्या मंत्राहून, पवित्र साधा मानव प्राणी, श्रीरामाहुनी श्रीकृष्णाहुनी, असं ते आपल्या कवितेत म्हणतात. असं म्हणण्यामागच्या कारणांचा शोध घेणं म्हणजेच त्यांच्या कवितेतील मानवता सांगणं आहे. त्यांच्या कवितेचा आधार घेऊन सांगायचं म्हणजे दुसऱ्याच्या श्रमांची आणि कष्टांची कदर करणे म्हणजेच मानवता. त्यामुळे समाजाभिमुख असलेल्या त्यांच्या कवितेने जनसामान्याची नस ओळखून त्यांच्या कथा आणि व्यथांना आपल्या कवितेतून उद्गार दिला. स्वेदगंगा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1949 साली प्रसिद्ध झाला. या संग्रहातील स्वेदगंगा, काय केलेस हे, मजूर, लाव्हा इत्यादी कवितांमधून त्यांची मानवतावादी दृष्टी ठळकपणे प्रत्ययास येते. स्वेदगंगामधील स्वेदगंगा ही कविता, स्वेद म्हणजे घाम, स्वेदगंगा म्हणजे घामाची गंगा. इथं विंदा घामाच्या धारांना गंगेचे पवित्र रूप देतात. ते म्हणतात, स्वेदाची ही अखंड गंगा धापा टाकीत वाहत आहे अनंतातुनी अनंताकडे. श्रमकरी श्रम करतात, कष्टकरी जीव तोडून राबतात, त्यामुळे जग जिवंत राहते. भिजवित माती काळी गोरी, पहा धावते अखिल जगावर, जीवन नौका नाचे त्यावर. सांगायचं म्हणजे करंदीकरांची जीवनविषयक भूमिका मानवतावादी असून ती शोषण विरोधी आहे आणि सामाजिक बांधलकी मानणारी आहे. यासाठी लोकशक्तीचं शोषण कसं चालतं ते मजूर या कवितेतून व्यक्त करताना ते म्हणतात, मजुराच्या शरीराचा घालून नित्य नवा तंबाखू, चिलमी ओढीत बसल्या गिरण्या साऱ्या. तसं पाहू जाता विंदाची कविता म्हणजे श्वेदगंगाच वाटते. शेतातील अवता मागून गिरण्यांच्या यंत्राजवळून खाणीतून ती बेभानपणे वाहते आहे. श्रमदेवीचा हा साक्षात्कार त्यांना मोलाचा वाटतो. जगात कष्टकऱ्यांचं एक नातं आहे, ते प्रत्ययाला यावं हा आशावाद
मानवाचे अंती एक गोत्र या अभंगात स्पष्ट झाला आहे. दुःखितांच्या मनाला आश्वासन देण्याची आणि आशावाद दर्शवण्याची एक रीत काव्यात आढळते. यातूनच समाज निरलस, बलिष्ठ आणि सर्वांगाने विकसित व्हावा ही आशा ते मनात धरतात. ते सर्व समाजाला देव मानतात. समाजरूपी ईश्वरा, पूजावया त्वरा करा, पंचप्राण लावुनी आरती तया करा, उठा उठा तयार व्हा, असं ते आवाहन करतात. केशवसुतांनी 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मोठी बंडखोरी केली. साचल्या गेलेल्या कवितेला मोकळं केलं. या काळात सामाजिक जातीव्यवस्थेची दरी खूप खोलवर होती. भारतीय पारतंत्र्याच्या शेवटच्या चरणात आर्थिक विषमता तर शिगेला पोचली होती. मूठभर श्रीमंत, बाकी भोवताली पसरलेलं दारिद्र्य. तो उद्रेक विंदाने 1940च्या सुमारास मुंबई ह्या कवितेतून पहिल्यांदा व्यक्त केला. त्या ओळी अशा आहेत. या उंच हवेल्या का रस्त्यावर पडता, ही धान्यागारे का तळमळूनी मरता, ही शीघ्र वाहने रखडत का मग पायी, या प्रचंड गिरण्या वस्त्र तुम्हा का नाही. आणि शेवटी ते म्हणतात, हे नगर नव्हे हिंद भूमीच्या शरीरी, वाटते जखम भयंकर जहरी, जरी सुख हिच्यातील सर्वासाठी असते, ही जखम न असती मजला भूषण गमते. 1954 मध्ये करंदीकरांचा मृदगंध काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात ती जनता अमर आहे ही कविता आहे. धनसत्ता आणि धर्मसत्ता ह्यांच्या हिंस्र हिडीस रूपाचं दर्शन त्यात चित्रित झालेलं आहे. सत्ताधीश असो किंवा भांडवलशाही असो, कलावंताची कला, बुद्धिवंताची बुद्धी आणि पुरुषार्थी माणसाचं पौरुषत्व यांची कशी दैना करते याचे प्रत्येकारी दर्शन या कवितेत विंदांनी घडवलेलं आहे. महात्मा गांधींची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. त्यानंतर 11 फेब्रुवारी 1948ला करंदीकरांनी काय केलेसे ही कविता लिहिली. गांधी हत्येने त्यांच्या कविमनावर मोठा आघात झाला. कविमन शतशः विदीर्ण झालं. अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी आपली विषण्णता शब्दबद्ध केली. पूर्वेच्या दारातील नंदादीप मालवला, पूर्वेच्या कंठातील मंगल मणिरे तुटला, मानवता दीन आज सह्याद्री शिर लीन, आज पूर्व विधवा अन भारत रे पितृहीन. कवी विंदांना खेडूतांच्या साध्या सरळ जीवनात ईश्वराचा भास होतो. मानवतेचा ध्वज फडकावणारा त्यांचा हा आशावाद आहे. माझ्या मना बंदगट, यंत्रावतार, जडाच्या जांभया, गोंधळ असे काही पाहिले आहे. दातापासून दाताकडे, आततायी अभंग यासारख्या कवितातून विंदांची क्रांतिकारक विचारसरणी आणि मानवतेचा पुरस्कार करण्याची वृत्ती तीव्रतेने जाणवते. समोर दिसणारी सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता तसेच यंत्रयुगीन यांत्रिक त्रासाने ग्रासलेले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन त्यांच्या अनुभूतीचा आणि चिंतनाचा विषय बनतं. त्यातून अनेक समाजचित्र आकाराला येतात. स्वेदगंगेतील कीर्तन, मृदगंधातील धोंड्या नावे, ध्रुपदातील गाठ ह्या कविता जरी व्यक्तिचित्रणात्मक असल्या तरी त्यातून सामाजिक जाणीवांची अभिव्यक्ती झालेली आहे. अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध आवाज उठवणे हे जसं मानवतेचे एक रूप आहे, तसंच औदार्य, उदात्तता आणि लीनता हे मानवतेचे अलंकार आहेत. विंदांच्या कवितेत ह्या गुणांचं लोभस दर्शन घडतं. त्यांच्या कवितेत स्त्रीविषयक करुणा आणि आदर तर प्रखरपणाने जाणवतो. सरोज नवा नगरवाली, बकी, अर्धीच रात्र वेडी, कावेरी डोंगरे ह्या कविता उदाहरण म्हणून सांगता येतील. घरातील प्रमुख स्त्री अर्थात गृहिणी हिच्या कष्टांना पारावार नसतो. तिच्यामुळेच घराचं घर पण उभं असतं. विंदांनी ही संवेदना अतिशय कळवळ्याने आणि प्रत्येकारी शैलीत रेखाटली आहे. ते म्हणतात, स्वागतासाठी तू सुवासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्न सती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपखल बसणारी तुझी किमया मला अजून समजलेली नाही. विंदांची सुरुवातीची कविता रणगीत होती. पुढे ती जागर गीत होत हळूहळू ती चिंतन गीत झाली. एकेकाळी आक्रमणाच्या पवित्र्यात असलेली त्यांची कविता मग उपरोधाच्या आवरणात गेली. दुर्बुद्धी दे मला थोडी, सुबुद्धी दे समर्थाना,
केलेल्याचे मिळो काही, रुपयाचा मिळो आणा, अशी खोचक बोचक भाषा ती बोलू लागली. 17 सप्टेंबर 1940 रोजी तासगाव मुक्कामी त्यांनी लाव्हा ही कविता लिहिली. मनुष्य कैवाराची आणि त्याच्या ठायी असलेल्या सामाजिक जाणीवांची साक्ष त्यातून मिळते. त्यांच्या समग्र साहित्याची दिशा त्यातून कळते. 1981 पर्यंत अत्यंत प्रखरपणे त्यांची कविता याच दिशेने चालत राहिली. विरूपिका हा त्यांचा शेवटचा काव्यसंग्रह. त्यानंतर त्यांनी काव्य संन्यास घेतला. मराठी भाषेला अभिमान वाटावा असं मानवतावादी काव्य विश्व विंदाने निर्माण केलं. विंदा नावाचा हा जबरदस्त कवी जीवनाला सर्वार्थाने भिडला. स्वतःचा संसार, स्वतःचं अध्यापन आणि स्वतःची वाङ्मय निर्मिती ह्यात एका निष्ठेने ते मग्न झाले. प्रसिद्धीचा सोस नाही, मान मरातबाने जगावं अशी वृत्ती नाही, पोशाखीपणा तर अजिबात नाही. 1991 मध्ये विंदांना अखिल भारतीय कवितेसाठी दिला जाणारा कबीर पुरस्कार प्राप्त झाला. पुरस्काराची रक्कम 1.5 लाख रुपये होती. ती त्यांनी स्वतःसाठी न वापरता सेवाभावी संस्थांना दान देऊन टाकली. असं निस्पृह आयुष्य विंदा जगले. सारांश: विज्ञान आणि मानवता यावर त्यांचा अतूट विश्वास होता. म्हणूनच विज्ञानावर आधारलेला मानवतेचा ते जोरदार पुरस्कार करतात. विज्ञानाच्या बाबतीत ते म्हणतात, विज्ञान एका नव्या माणसास जन्मास घालेल, जो खऱ्या अर्थाने वैश्विक मानव असेल. वर्ण, जात, लिंग, राष्ट्रीयता या भेदभावाच्या पल्याड एक मानवता असेल, जिथं बंधुता, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय असेल. हा नवा मानव स्वयंशासित आणि सहिष्णू असेल. अपयश पसवून सदैव आशावादी राहील आणि भविष्याकडे पाहील. आणि ते लिहितात, भूतकाल तर कालच मेला, भूतकाल तर कालच मेला, पहा गड्या तू उद्याकडे, झडती चौघडे चौकडे नव, पूर्वेला बघ गरुड उडे, पूर्वेला बघ गरुड उडे.